तर मालाडच्या मालवणी परिसरामध्ये भाजपचं आंदोलन सुरू आहे। आमदार असलम शेख यांच्या कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन केलं जात आहे। भाजप युवा मोर्चाच्या वतीने असलम शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। तर मोठ्या संख्येने आता पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते यासोबतच महिला कार्यकर्त्या देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मंगल प्रभात लोढा यांना त्यांनी धमकी दिलेली आहे, त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी धमकी दिलेली आहे आणि असं असताना असलम शेख यांच्यावरती जे ती कठोर कारवाई केली पाहिजे, त्यांना याबाबत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारे जो आरोप आहे तो केला जातोय। आपण पाहिलं तर आता पोलीस आणि भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत यांच्यामध्ये जे आहे ती बातचीत सुरू आहे। पोलीस हे आंदोलन शांततेत करावं अशा प्रकारचं जे आहे ते आवाहन जे आहे ते सर्व कार्यकर्त्यांना करतायत। मात्र यासोबतच त्यांना पोलीस स्टेशन किंवा असलम शेखच्या घरापर्यंत किंवा कार्यालयापर्यंत हे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे पोहोचणार नाही याची देखील दक्षता जी आहे ती पोलिसांकडून घेतली जाते। आंदोलन कोणत्याही प्रकारे चिघळणार नाहीये, कारण अगदी जर आपण या बाजूला पाहिलं तर जो मुख्य रस्ता आहे तो मुख्य रस्त्यावर हे कार्यकर्ते उतरू नयेत आणि एकूण सगळी वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये याची सगळी दक्षता जे पोलीस घेत आहेत। स्वतः आमदार मनीषा चौधरी या देखील इथं पोहोचलेल्या आहेत आणि त्या सगळ्या मोर्चाचं स्वतः नेतृत्व करतायत। असं सगळं असताना आता पोलीस जे आहेत त्या सगळ्या आंदोलनकारांना शांततेचं आव्हान करतात आणि एकूणच जर आपण पाहिलं तर आंदोलक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूण काय तर असलम शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची कार्यकर्त्यांची मागणी जी आहे इथं असलेली आपल्याला पाहायला मिळते। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनामध्ये आता सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पोलीस या आंदोलकांसोबत चर्चा करतायत। रोहिंग्या भगाव देश बचाव असे बॅनर देखील या आंदोलकांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अनेक मुद्द्यांना अनुसरून हे सगळे आंदोलक आक्रमक झालेले आहेत। असलम शेख यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। मालाडच्या मालवणी परिसरामध्ये भाजपच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे। भाजप युवा मोर्चाचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। हातामध्ये झेंडा आणि बॅनर घेऊन हे सगळे कार्यकर्ते आता घोषणाबाजी करताना देखील दृश्यांमध्ये आपल्याला दिसतात। पोलीस आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत, मात्र आंदोलक आता आक्रमक झालेले आहेत। उमेश करंजकर आमचे प्रतिनिधी त्याच ठिकाणी उपस्थित आहे। उमेश, सध्याची परिस्थिती काय आहे? कारण भाजपचे युवा मोर्चाचे हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी कमालीचे आक्रमक आपल्याला दिसतात। शुभम, आता जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि हे सगळे कार्यकर्ते जे भारतीय जनता पक्षाचे ते पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाले होते। मात्र त्या सर्व कार्यकर्त्यांना जे ते पोलिसांनी याच परिसरामध्ये म्हणजे फायर ब्रिगेड हा सगळा परिसर आहे या परिसरामध्ये थांबवून ठेवलेला आहे। त्यांना पोलीस स्टेशनच्या दिशेने जायला आता मज्जाव केलेला आहे, कारण कोणतीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याबाबत दक्षता जी आहे ती पोलिसांकडून घेतली जाते। यासोबतच जर आपण पाहिलं तर याच सगळ्या फायर ब्रिगेडच्या परिसराच्या बाजूला हा मुख्य रस्ता आहे। मुख्य रस्त्यावर जर हे कार्यकर्ते गेले तर तिकडे वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत होऊ शकते आणि त्यांनी सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण असावं यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त आहे तो या सगळ्या परिसरामध्ये असलेला पाहायला मिळतं। जर आपण पाहिलं तर या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते जमलेले आहेत आणि त्यांनी असलम शेख यांच्यावरती पोलिसांनी कारवाई करावी, मंगल प्रभात लोढा यांना त्यांनी ज्या प्रकारे धमकी दिलेली आहे असा त्यांचा आरोप आहे आणि या सगळ्या आरोपावरून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे आणि मोठ्या प्रमाणात आता कार्यकर्ते देखील इकडे जमलेले आहेत। आपण पाहू शकतो मनीषा चौधरी ज्या आमदार आहेत इकडच्या त्या देखील इथं पोहोचलेल्या आहेत। ते देखील या सगळ्या मोर्चाचं प्रतिनिधित्व करतायत आणि एकूण सुरक्षा व्यवस्था जी आहे ती देखील चोख करण्यात आलेली आहे। कार्यकर्ते या सगळ्या परिसरातून बाहेर पडू नयेत, कोणत्याही सुरक्षा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी पूर्णपणे पोलिसांनी घेतलेली आहे। शुभम, उमेश, मनीषा चौधरी यांच्याशी आपल्याला संवाद साधता येईल का? त्या ठिकाणी उपस्थित काही कार्यकर्त्यांसोबत आपल्याला संवाद साधता येईल का? आता आपण पाहू शकतो की असलम शेख यांचा जो पुतळा आहे तो जाळण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्या पुतळ्याला चपलाने मारहाण जी आहे ती देखील करण्यात येते। एकूणच या सगळ्या परिस्थितीत कार्यकर्ते ते भारतीय जनता पक्षाचे ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे की असलम शेख यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे। पाहू शकतो आपण की असलम शेख यांच्या तो पुतळा त्याला आग लावण्यात आलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते ते कुठेतरी
ज्या पुतळ्याला लाथाने तुडवण्याचा प्रयत्न करतात, असा हा सगळा माहोल इकडे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आणि हे सगळी परिस्थिती चिघळू नये याच्यासाठी पोलीस देखील प्रयत्न करतात. पोलिसाचे अधिकारी असतील हे सर्व त्या कार्यकर्त्यांशी बोलतात जे या सगळ्या मोर्चाला लीड करतात. भारतीय जनता पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे जे युवा कार्यकर्ते त्यांच्याशी बोलण्याचा पोलीस प्रयत्न करतात आणि जी आग विझवण्यात आलेली आहे, कारण कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कारण आगचा भडका होऊ शकतो, कुणालाही चटका लागू शकतो, कुणालाही पेट घेऊ शकतो. अशी सगळी परिस्थिती असताना ती पुतळ्याला जी आग लावली ती संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र आता कार्यकर्ते बरेच आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्याकडून पुतळा जो आहे तो फुटला गेलेला आहे. कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रयत्न करताना दिसत आहेत. शुभम. उमेश, दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय असलम शेख यांचा पुतळा जाळण्यात आलेला आहे, मात्र हे सगळे कार्यकर्ते आंदोलक आक्रमक झालेले आहेत. असलम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते. पोलिसांची भूमिका यामध्ये नेमकी काय आहे? तर काही तांत्रिक अडचणीमुळे आपले प्रतिनिधी उमेश यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये, मात्र ही दृश्य देखील आपण पाहतोय. मंगलप्रभात लोढा यांना धमकी दिल्याचा निषेध केला जातोय. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे हे सगळे सदस्य आणि पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. असलम शेख यांच्या विरोधामध्ये आता जोरदार अशी घोषणाबाजी केली जाते. असलम शेख यांचा पुतळा सुद्धा या ठिकाणी जाळण्यात आलेला आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र हे संपूर्ण कार्यकर्ते कमालीचे आक्रमक आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत, मात्र कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुद्धा झालेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.